हाय सगळ्यांना राम राम. लई दिवसांनी भेटते आणि हे बुधवारचा दिवशी होता. पोरांना आम्ही घेऊन गेले होते फिरायला. हैदराबादमध्ये ना एक लुल्लूकरण मॉल आहे, लुल्लू मॉल, आणि त्याच्यामध्येच आम्ही फिरायला गेलो होतो. आणि हे सगळं व्हिडिओ त्याचाच आहे आणि बघत राहा. बरं वाटलं तर सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट्स पण घातले मी, शॉर्ट्स पण नक्की बघा पूर्ण. आणि हे व्हिडिओ लय फास्ट केले मी त्याच्यामुळे की तुम्हाला कंटाळ नाही यायला पाहिजे बघायला. पोरांचंच आहे सगळं. आणि आम्ही पण फर्स्ट टाईम गेले होते तिथे लुल्लू मॉलमध्ये आणि फर्स्ट टाईमच सगळं हे करून घेतले. चांगलं लागलं तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज. तुमचे सबस्क्राईब 1000 पण झाले ना माझा तर चॅनल एक मॉनिटाईज होऊन जाईल त्याच्यामुळे. आणि प्लीज प्लीज जे पण बघता सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला काहीच नाही जात, एक खाली फक्त एक बटन दाबायचं असतं. प्लीज सबस्क्राईब करा. अजून तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर पक्का लाईक करा आणि पक्का सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि व्हिडिओ जरासा फास्ट आहे कशामुळे का तो तुम्हाला कंटाळ नाही यायला पाहिजे पोरांचा व्हिडिओ बघायला, म्हणून मी फास्ट केले. आणि हे बघा सगळं व्हिडिओज काढले मी. सगळं ते मॉलचाच आहे. त्या दिवशी आम्ही फिरायला गेलो होतो. अचानकच ठरला की जाऊया पोरांना घेऊन खेळायला. लय दिवस झाले आणि मी पण कधी खेळली नव्हती ते गाडीमध्ये बसून. तुम्हाला नक्की दिसेल मी कसं खेळते. ती लय मलाच हसी येत होती की मी काय करते. आणि नक्की सबस्क्राईब करा, नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. चांगला लागला तर पक्का प्लीज प्लीज तुम्हाला बोलते सबस्क्राईब करा माझं चॅनल. जे पण बघतात प्लीज सबस्क्राईब करा. आणि चला, चांगलं वाटलं तर नक्की करा. आणि बाय तुम्हाला. आणि हे सगळं व्हिडिओ बघा गोलूचे जे त्याचे. गोलू घोड्यावर बसला होता आणि त्याचा व्हिडिओ आम्ही काढले. कारण फर्स्ट टाईम सगळं, माझे पोरं पण फर्स्ट टाईमच सगळे बघतात का, म्हणजे आम्ही कुठे जात नाही घर सोडून आणि त्यांना पण टाईम भेटत नाही. ते सुट्टी भेटते तर ते आराम करतात एक दिवस, त्याच्यामुळे आम्ही पण फोर्स कधी केले नाही त्यांना. पण त्यांचे मूडमध्ये आला होता चला जाऊया आज, म्हणून आम्हाला घेऊन गेले होते. आणि ते मॉल पण आम्ही बघितले नव्हते तर मॉल पण बघून आले. ते लुल्लू मॉल आत्ता सडनली 2 वर्ष झाले वाटतं खुल्ला आहे. ते नवीनच मॉल आहे पण चांगलं आहे. पण कॉस्टली पण तेवढंच आहे. जे बाहेर भेटते स्वस्तमध्ये तेच तिथे महाग भेटते. तेवढंच डबल प्राईजनी होता सगळं. आणि हे पण काय बसायचं काही स्वस्त नव्हता. एक 100 रुपयाच्या वरती होता. खाली 2 मिनटं 1 मिनटासाठी एवढं. तरी पोरांना आणले बसूया म्हणून बसवले पोरांना. आणि चांगलं खेळत होते पोरं, तसं काही नाही. पण त्यांना पण लय थकलेले ते, घरी येऊन असं थकले ना ते माहिती नाही जास्त निघाले नाही कधी फिरायला म्हणून ते तसं होता. आणि हे सगळं मोठे माणसं खेळत होते इथे तर मी फक्त व्हिडिओ काढून घेतले सगळं, ह्या व्हिडिओ घालायला होईल म्हणून. आणि गेलो होतो, फिरलो, बसलो. पोरांना तर कार लय पसंत आहे. माझे पोरगेला कार कार कार. आणि ह्यांनी बोलत होते तू पण बस, तू पण खेळ. तर मी खेळत होते पण मला चालवायलाच येत नव्हतं. मला कारच काय, मला काहीच नाही, सायकलसुद्धा चालवायला येत नाही तर ते काय येणार आहे मला. आणि ते असं दाब तसं दाब करून करत होते तर मला हसी येत होती. आणि मी खाली फक्त त्याचं संपायची वाट बघत होती की कधी संपणार आहे. 2 मिनटं पण नाही बसले मी आणि उठून गेली मी. संपलं होतं ते. आणि नंतरला काही नाही, ते पोरांनाच खेळवले. तिथे काय खाल्ले बिल्ले नाही आम्ही. एक 20 रुपयाची बॉटल तिथे कितीची होती माहिती आहे का, 70 रुपीजची होती. ह्यांनी विचारले तिथे तर 70 रुपीजचा 20 रुपयाच्या बॉटल, तर समजा तुम्ही किती महाग भेटणार. आपण तर तेवढं घेणार नाही. मी तर घेतच नाही कुठलाही महाग वस्तू असलं ना तर मी घेणार नाही. जे बाहेर स्वस्त भेटते ते इथे कशाला, म्हणून आम्ही बाहेर निघूनच सगळे खाल्ले बिल्ले. आणि इथे जे होतं ना, हे जे मशीन आहे ना, ते मशीनमध्ये मी पण खेळले. 50 रुपयाचं होतं पण त्यांनी बोलले खेळ काय नाही होत म्हणून. त्यांना ना भीती नाही वाटत पैसे सोडायचं, पण मला ना लय विचार करून मी सोडते पैसे, खर्चे करते. सोडते म्हणजे खर्चे करते. मला लई कळकळ होते एक एक पैसे.
की मी हे घेतली तर काय होणार, ते घेतली तर मागे पुढे बघूनच करते मी. मला लई कळकळ होते, किती काय बोला तुम्ही पण बोला, मी हाय कंजूस. मला कळकळ होते पैशाचं. मेहनत करतात एवढं, एका तासात एका दिवसात 1000 रुपये भेटते, म्हणजे एका तासात आपण 1500 रुपये उडून जातात आपल्या हातातून. समजा मेहनत कसली जाऊन मेहनत करायचं, ते तर मला कळकळ वाटते. भले कोणी काय बोलू, पण मला कळकळ वाटतं हर एक पैशाचा. मी 10 रुपये बी लई विचार करून बघते. हा बघते मी, खरोखरच आहे. आमचे घराचे लोक लई शॉक होतात की ही अशी काय, एवढी का कंजूस आहे, पण मी हाय. मला कळकळ वाटते. माझ्या आई पप्पांनी पण, माझी मम्मी पण कंजूसच होती. म्हणजे ते मेहनत आहे बाय, मेहनत तर कोणाचा पण कंजूसी करायच लागणार. आणि हे करत नाही, ह्यांच्याकडे पैसे गेले ना, तुम्ही समजा एक पण पैसे राहणार नाही, 2 दिवसात उडून फुर्र असं होतात. माझ्याकडे असलं की मला समजा महिने चालवायला मला 2000 रुपये दिले ना, तर मी त्याच्यामध्ये 1500 रुपये 500 रुपये उरणार माझ्याकडे महिने चालवायला. हां, सगळं राशन भरून बाकीचे जे भाज्या वगैरे आणायचं असलं ना, तर मी स्वतःसाठी उरून घेते. मी 500 रुपये ठेवून घेते. असंच करते मी. मला कळकळ वाटते पैशाचा म्हणून करते, बाकी काही नाही. आणि हे सगळं ते खेळत होते, ते बोलले नको कार्ड घेऊ. मी बोलत होती नको घ्या, चालेल. तरी ते घेतले होते कार्ड 500 रुपयाचा आणि खेळवले त्यांना. कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं असेल, पक्का सबस्क्राईब करा.